Today is Wednesday, that is the 10th of February 2016. Myself is Professor Dr. Deshpande and we are talking about Ayurved practice. आजचा मित्रांनो विषय घेतलाय आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम किंवा रसवह आणि रक्तवह सुतोषाच्या संदर्भातले काही आजार आणि त्याची आयुर्वेदिक मॅनेजमेंट कशी करायची किंवा त्याचा विचार कसा करायचा याच्याबद्दलची आता आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिलं लक्षण म्हणूया आपण, त्याला आजार नाही म्हणता येणार, ते छातीत दुखणं म्हणजे चेस्ट पेन असं घेऊया. त्याच्याशी संबंधित व्याधी आहेत शूल, अम्लपित्त, हृदरोग, अजीर्ण आणि क्षय. याच्यामध्ये चिकित्सा देत असताना प्राधान्याने बल्य, वातानुलोमन, अस्थिपोषक, आम्लतानाशक, पित्तशामक, दीपन आणि संधानकर अशा अनेक बाबींचा विचार करावा लागेल. छातीत दुखण्याच्या कारणांच्या मध्ये अतिश्रम, धाप, नाडीचा वेग वाढणं, श्रम, श्वास, पांडुता याच्यापैकी नक्की कोणती गोष्ट आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. आता उदाहरणार्थ दम लागणं, श्वास, पांडुता अशी लक्षणं जर आढळली तर शृंग भस्मवटी किंवा सुवर्णमाक्षिकादी वटी प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ कुष्मांड पाकाबरोबर द्यायला पाहिजेत. याच्याशिवाय जेवणानंतर राजकषाय काढा किंवा अर्जुनारिष्ट, अश्वगंधारिष्ट 4-4 चमचे घ्यायला पाहिजे. आमाशयात सूज आहे, अम्लपित्त आहे, त्याच्या जोडीला इनडायजेशन आहे तर प्रवाळ पंचामृत 6 गोळ्या आणि अम्लपित्त नाशक 3 गोळ्या घ्यायला पाहिजेत. त्याच्या जोडीला लघुसूच्छक रिकाम्या पोटी 3 गोळ्या घ्यायला पाहिजेत. रात्री कोठा साफ होण्याकरता त्रिफळावटी, अजीर्णामुळे जर पोट दुखत असेल तर शंखवटी, प्रवाळ पंचामृत 3-3 गोळ्या पंचकोलासव किंवा पिप्पल्यादी काढ्याबरोबर द्यायला पाहिजेत. त्याच्या जोडीला ओवा चूर्ण, चिमुटभर हिंगवाष्टक किंवा पाचक चूर्ण किंवा भास्कर लवण चूर्ण याच्यासारख्याचा वापर गरम पाण्याबरोबर लिंबू मिठाबरोबर करता येऊ शकतो. आता याच्यामध्ये क्षयाचा आजार आहे, शोष आहे, थुंकीतून रक्त पडतंय, उरक्षित झालेला आहे. अशा वेळेला त्याला लाक्षादिघृत असं तुम्ही अस्थिसंधानाकरता, अस्थिक्षयाकरता सुद्धा लाक्षादिघृत 2 चमचे किंवा लाक्षादी गुग्गुळ, शृंग भस्मवटी, सुवर्णमाक्षिकादी वटी आणि प्रवाळ पिष्टीवटी 3-3 गोळ्या 2 वेळा द्यायला पाहिजेत. ग्रंथांमध्ये छाती दुखण्यासाठी लाक्षादी गुग्गुळ, शृंग भस्म, अश्वगंधारिष्ट आणि अभ्यंगासाठी चंदनबला लाक्षादी तेल सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये काळजी काय घ्यायला पाहिजे की छातीत दुखतंय, संचारी किंवा एकाच जागी जर ते नसेल तर ते दुखणं गंभीर नाही ना याची खात्री करायला पाहिजे. विशेषतः सामान्य कारणांच्या मध्ये उदरवात, गॅसेस, अजीर्ण याचा विचार करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे पथ्य म्हणून लघु आणि पथ्यकर सात्विक आहार घ्यायला पाहिजे. कमी तेल तुपाचे पदार्थ, साखर कमी खायला पाहिजे, गोड पदार्थ कमी खायला पाहिजेत. जेवताना दुधी भोपळा, पडवळ, दोडका, पडवळ, तांबडा भोपळा, चाकवत, राजगिरा या भाज्या उकडून खाल्ल्या तर जास्त चांगलं. सपक अन्न घ्यायला पाहिजे. कुपथ्यामध्ये तेलतूप, मांसाहार, बटाटा, अंडी, हरभरा, वाटाणा, पावटा अशी वातुळ कडधान्य, मिठाई, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेय, डालडा, साबुदाणा, गहू आणि बेकरीचे पदार्थ हे निश्चितपणाने कमी करायला पाहिजेत. रसायन चिकित्सा म्हणून अर्जुनारिष्ट, प्रवाळ पंचामृत, हिंगवाष्टक चूर्ण आणि त्रिफळा चूर्णाचा वापर करूया. योग आणि व्यायामाच्या मध्ये तारतम्याने पूर्ण विश्रांती घ्यायला पाहिजे. जरूर असेल तेवढंच फिरणं आणि विशेषतः चढावावरती फिरणं हे वर्ज्य करायला पाहिजे. रुग्णालयांच्या मध्ये प्राधान्याने शारीरिक आणि मानसिक विश्रांतीसाठी आपण ॲडमिट करतो आणि कारणांचा शोध घेऊन लेप लावणं, मात्राबस्ती, निरोबस्ती किंवा उत्कटावस्था असेल, दोषांची उत्कृष्ट अवस्था असेल तर वमनही द्यायला हरकत नाही किंवा ज्याला आपण गॅस्ट्रिक लवाज म्हणतो अशा प्रकारची ट्रीटमेंट देता येते. निसर्गोपचारांच्या मध्ये मीठ मिसळलेल्या कोणत्याही तेलाचा हलक्या हाताने सुखोष्ण असा मसाज करायला पाहिजे. अपुनर्भव चिकित्सा छातीत दुखण्यासाठी अर्जुनारिष्ट, पिप्पल्यादी काढा, गंधर्वरितकी, त्रिफळा चूर्ण, प्रवाळ पंचामृत आणि शृंग भस्म याचा विचार करायला पाहिजे. एक लक्षात ठेवायला पाहिजे की छातीत दुखण्याचा बाऊ पण करू नये आणि उपेक्षाही करू नये. विशेषतः बुटक्या आणि पोट मोठं असलेल्या माणसांमध्ये छातीमध्ये ठराविक जागी श्रम केल्यानंतर दुखत असेल तर मात्र निश्चितपणाने स्ट्रेस टेस्ट आणि 2D एको याच्यासारख्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे. मित्रांनो, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मधल्या छातीत दुखण्याबद्दलचा विचार आपण केला. पुढचा जो आजार आहे तो प्राधान्याने पांडुता किंवा ॲनिमिया संदर्भात विचार करणार आहोत. कारण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम याच्यामध्ये हा ॲनिमिया येईल का नाही हा विचार वेगळा आहे, कारण हेमेटॉलॉजीचा आजार आहे. पण आपण पांडू या आजाराचा आता विचार करूया. संबंधित व्याधी म्हणून किंवा लक्षणं म्हणून शोथ,
दौर्बल्य, ग्रहणी, अर्श, शोष, उदर, कामला यांचा विचार करायला पाहिजे. चिकित्सा सांगत असताना अग्निवर्धक, माफक स्निग्ध पदार्थ, दीपनपाचन, बृहण, वातानुलोमन आणि रुचिवर्धक अशा प्रकारची योजना केली पाहिजे. पांडुतेमध्ये प्राधान्याने चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी आणि चंद्रकला रस प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर द्या. अश्वगंधारिष्ट किंवा फलत्रिकादी काढा किंवा कुमारी असं ही भूक जर मंद असेल आणि इतर लक्षणांचा विचार करून द्यायला हरकत नाही. मासिक पाळीमध्ये जर विटाळ जास्त जात असेल, मेनॉरहेजिया, मेट्रोरहेजिया, पॉलिमेनोरिया सारख्या तक्रारी असतील तर शतावरी घृत 2 चमचे 2 वेळेला पूर्ण विश्रांती घ्यायला पाहिजे. हृदयाचे स्नायू जर कमजोर झाले असतील, हृदय कमजोर असेल, चालताना धाप लागत असेल तर सुवर्णमाक्षिकादी वटी, शृंगभस्म आणि चंद्रप्रभा वटी 3-3 गोळ्या 2 वेळेला. पांडुता अतिशय तीव्र असेल, ॲनिमिया हे 6-7 ग्रॅमपर्यंत खाली असेल तर बृहतवात चिंतामणी 1 गोळी आणि लक्ष्मी विलास 2 ते 3 गोळ्या 2 वेळेला एखाद्या पाकाबरोबर, म्हणजे च्यवनप्राश असेल, कुष्मांड पाक असेल, अश्वगंधा पाक असेल किंवा धात्री रसायन असेल, या कशाबरोबर तरी द्यायला पाहिजे. दाढीमादी घृत हे अत्यंत उत्तम आहे असं लक्षात घ्या. त्यामुळे दाढीमादी घृत हे पांडुतेमध्ये अनुपान म्हणून निश्चितपणाने वापरायला पाहिजे. पेशंट जर कृश असेल, वेट लॉस असेल तर आस्कंद चूर्ण द्यायला पाहिजे. आम्लपित्ताचा त्रास असेल तर भोजन झाल्यानंतर गोरख चिंचावलेह 3 चमचे घ्यायला पाहिजे. कफ जर खूप छातीमध्ये साठत असेल तर दुधामध्ये लेंडी पिंपळी उगाळून ते दूध प्यायला पाहिजे, ज्याला आपण वर्धमान पिप्पली रसायन असा प्रयोग करायला पाहिजे. पांडुतेमध्ये ग्रंथांचा विचार जर केला तर सुवर्णमालिनी वसंत, ताप्यादी लोह, नवायस लोह, दाढीमादी घृत, मकरध्वज, लोहासव, योगराज गुग्गुळ, धात्री रसायन, शिलाजितवटी, दशमुलारिष्ट, नवायस चूर्ण, पंचगव्य घृत, चंद्रप्रभा आणि शृंगभस्म याचा उल्लेख आलेला आहे. या पांडुच्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची आहे की अन्नावर त्याला रुची निर्माण झाली पाहिजे, त्यांनी पोटभर जेवायला पाहिजे, अन्न चावून खायला पाहिजे आणि मुख्यतः पॉलिश केलेले पदार्थ म्हणजे रिफाइंड प्रॉडक्ट्स अजिबात खाता कामा नये. हातसडीचा तांदूळ खायला पाहिजे. कोंड्या सकट गव्हाची पोळी केली गेली पाहिजे. पथ्यमध्ये टरफला सकट कडधान्य खावीत. दूध, फळं, पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. बीट आणि गाजराचा वापर करा. हरभरे भिजत टाकून सकाळी चावून खावेत आणि वरती थोडंसं पाणी प्यावं. हातसडीचा तांदूळ, गूळ, मध, खजूर, मनुका, जर्दाळू, खारीक या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. याच्या उलट कुपथ्याचा विचार केलात तर तिखट, कडू, तुरट, कडू पदार्थ, मसालेदार पदार्थ, शिळ अन्न टाळलं पाहिजे. पावटा, हरभरा, वाटाणा ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. अतिसंभोग, चिंता, दुःख आणि दिवसा झोपणं हे वर्ज्य केलं पाहिजे. रसायन चिकित्सा ॲनिमियामध्ये च्यवनप्राश, कुष्मांडपाक, अश्वगंधापाक, पिप्पळी रसायन, वर्धमान पिप्पली आणि दाढीमादी घृत. योग व्यायामाच्या मध्ये कृश रुग्णांनी अन्नपचन होईल इतपत फिरलं पाहिजे. किमान 6 सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजेत. रुग्णालयांच्यामध्ये निरूह बस्ती देऊन कोठ्याची शुद्धी करता येईल आणि दुधाचा बस्ती वापर करता येईल. निसर्गोपचारांच्या मध्ये फळं खाण्यावरती भर दिला जातो. अंजीर आहे, सफरचंद आहेत, हिरव्या पालेभाज्या खाल्ली पाहिजेत, मोड आलेली कडधान्य खाल्ली पाहिजेत आणि हातसडीचा तांदूळ आणि द्राक्ष यांचा वापर केला पाहिजे. अपुनर्भव चिकित्सा म्हणून वाईट गोष्टी, तंबाखू, मिश्री बंद केली पाहिजे. रक्तवर्धक आहार घेतला पाहिजे. दूध पिलं पाहिजे, तूप खाल्लं पाहिजे. माती खाण्याची जर सवय असेल तर ती घालवली पाहिजे. कृमींची सवय असेल तर मात्र पालेभाज्या धुवून व्यवस्थित खाल्ल्या पाहिजेत, त्या कमी खायला पाहिजेत. इतर काही आजार असेल त्याची तपासणी करून घ्या. मुख्यतः अन्नाला रुची वाटली पाहिजे, भूक लागली पाहिजे, मलप्रवृत्ती साफ झाली पाहिजे, वेळच्या वेळी जेवण केलं पाहिजे आणि योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेला 6 ते 7 तास झोप ही घेतली गेलीच पाहिजे असं पांडुता किंवा ॲनिमियाच्या पेशंटनी लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, आपण रसरक्त स्रोतसांचा विचार करतो आहोत, म्हणजेच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा आत्ता आपण अभ्यास करतो आहोत. याच्या पुढची तक्रार म्हणा किंवा आजार म्हणा, हा आपण मुखशोथ आणि पादशोथ याचा विचार करणार आहोत. इडिमा, खरं तर पेडल इडिमा हाच फक्त हृदयाशी निगडित असतो. पेरी ऑर्बिटल स्वेलिंग हे किडनीशी निगडित असतं. पण एनिवे आपण आता मुखशोथ आणि पादशोथ याचा विचार करणार आहोत. काय काय व्याधींचा विचार करावा लागेल? मूत्रविकार आहेत का? कफविकार आहेत का? पांडुता आहे का? हृदरोग आहे का? मधुमेह आहे का? या सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे.
चिकित्सा देत असताना कफघ्न चिकित्सा, रक्ताभिसरण वर्धक चिकित्सा, दीपनपाचन, मूत्रल, कर्षण आणि बृहण अशा प्रकारे यथायोग्य वापर आपण या चिकित्सा तत्वांचा केला पाहिजे. याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या सुजेमध्ये वाढण्याच्या आणि कमी वेळेच्या कधी काळाला महत्व आहे. उदाहरणार्थ पेडलिडिमा हा संध्याकाळी असतो आणि पेरिऑर्बिटल स्वेलिंग किडनीचं जे असतं ते अर्ली इन द मॉर्निंग असतं. तोंडावरची किंवा पायावरची सूज ही झोपून उठल्यानंतर वाढते का किंवा कसं काय याचा विचार करायला पाहिजे. कफाची किंवा वृक्क आणि मूत्राशयाशी संबंधित पूर्वीची हिस्ट्री विचारून घ्यावी. आणि ट्रीटमेंट म्हणून आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळ आणि गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ. सूज सकाळी कमी असून दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी जर वाढत असेल, सुट्टीच्या दिवशी विश्रांतीने कमी होत असेल, तर रक्ताभिसरण किंवा हृदयाला निरोगी रक्तपुरवठा सातत्याने होण्याकरता सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंगभस्मवटी, चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ आणि शिवाय रसायन चूर्ण 1 चमचा 2 वेळेला द्यायला पाहिजे. भोजनोत्तर राजकषाय काढा 4-4 चमचे 2 वेळेला. झोप जर अस्वस्थ असेल तर निद्राकरवटी रात्री 6 गोळ्या घ्यायला पाहिजेत. विश्रांती घ्यायला पाहिजे. तोंड आणि पायावर सतत सूज असल्यास आपल्याला काहीतरी क्रॉनिक इलनेस आहे असं समजून आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादी, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा प्रत्येकी 3 गोळ्या रसायनचूर्ण सकाळ संध्याकाळ चालू करायला हरकत नाही. संडासला साफ होत नसेल तर गंधर्वरितकी चूर्ण, त्रिफळा टॅबलेट घ्यायला पाहिजेत. लघवी साफ होण्याकरता गोक्षुरादी गुग्गुळ सकाळ सायंकाळ 6-6 गोळ्या घ्या आणि नंतर कालांतराने आरोग्यवर्धिनी या टप्प्याटप्प्याने बंद करायला पाहिजे जर आपल्याला लघवी कमी होत असेल तर. स्त्रियांची चेहऱ्याची आणि पुरुषांची पायावरची सूज घातक असते असं आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळे स्त्रियांना पांडुता न येईल आणि पुरुषांना लघवी साफ राहील याकडे सातत्याने लक्ष द्यायला पाहिजे. मुखशोध आणि पादशोधाचा विचार करताना ग्रंथांचा जर विचार केलात तर चंद्रप्रभा, दशमूलारिष्ट, गोखरू आणि पुनर्नवेचा काढा, पुनर्नवासव, पुनर्नवादी गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, महारासनादी काढा आणि रासना सप्तक काढा याचा विचार करायला पाहिजे. आता कारणांचा नेमका शोध घेतला गेला पाहिजे आणि कफकारक किंवा रक्ताभिसरण बिघडवणारे आहारविहार टाळण्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे. सकाळी वाढणारी जी सूज असेल त्याच्यामध्ये हालचाल फिरणं आवश्यक आहे. मात्र सायंकाळी वाढणाऱ्या सूजेकरता मात्र पूर्ण विश्रांतीची गरज असते हे लक्षात घ्या. पथ्यामध्ये सकाळची सूज वाढू नये म्हणून जेवणामध्ये आलं, पुदिना, लसूण, ओली हळद यांचा वापर करावा. सायंकाळची सूज कमी व्हावी म्हणून रक्तवर्धक आणि चौरस आहार घ्यावा. कुपथ्य मुखशोध पादशोधामध्ये सकाळच्या सुजेकरता दही, केळं, थंड पदार्थ, मीठ, आंबवलेले पदार्थ आणि गार पाणी वर्ज्य करायला पाहिजे. संध्याकाळच्या सुजेकरता लोणची, पापड, तेलकट तुपकट मिठाई, फरसाण आणि बेकरीतले पदार्थ हे वर्ज्य करायला पाहिजे. मुखशोथ आणि पादशोथ याच्याकरता रसायन चिकित्सा म्हणून चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुग्गुळ, रसायनचूर्ण यांचा वापर दोन्ही प्रकारच्या सुजेकरता उपयुक्त ठरतो. योग आणि व्यायामांचा विचार केला तर सकाळी वाढणाऱ्या सुजेकरता माफक व्यायाम करावा. मात्र संध्याकाळी वाढणाऱ्या सुजेकरता विश्रांती आवश्यक आहे हे लक्षात घ्या. रुग्णालयांमध्ये सकाळच्या सुजेकरता स्वेदन देऊ शकतो. कफप्रधान सुजेकरता बलवान व्यक्तीला यथायोग्य आपली प्रोसिजर वापरून वमन देता येतं. निसर्गोपचारामध्ये सात्विक आणि कमी मीठ घातलेला तेलतुपाचा आहार घ्यायला पाहिजे. कमी तेलतूप असलं पाहिजे, कमी मीठ असलं पाहिजे. आवळ्याच्या सीझनमध्ये रोज किमान 1 आवळा खाल्लाच पाहिजे. अपुनर्भव चिकित्सा म्हणून मुखशोथ आणि पादशोथाकरता गोखरू आणि पुनर्नवा यांचा काढा वारंवार द्या. चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुग्गुळ, रसायनचूर्ण यांचा वापर आपण करायला पाहिजे. एक लक्षात ठेवायला पाहिजे की ॲलोपॅथीमध्ये जी लॅसिक्स सारखी जी डायबिटिक्स असतात त्याचं प्रमाण हे निश्चितपणाने कमीच ठेवता आलं तर जास्त चांगलं. मुख्य म्हणजे सुजेवरती सतत लक्ष ठेवा. रक्तलघ्व यांचे परिमाण मोजा. युरिया करून घ्या, क्रिएटिनिन करून घ्या, स्ट्रेस टेस्ट करून घ्या आणि यथायोग्य डायग्नोसिस करून यथायोग्य ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपण रसरक्त स्रोतसाबद्दलचा विचार करतो आहोत, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा विचार करतो आहोत. याच्या पुढचा आजार आता आपल्याला पाहायचा आहे. चिकित्सा कशी करायची याच्याकरता अतिशय महत्त्वाचा आजार आहे. त्याचं नाव आहे रक्तदाब वृद्धी.
म्हणजे ज्याला आपण हायपर टेन्शन असा शब्दप्रयोग वापरतो. काही जण त्याला पित्तावृत वात असंही शब्दप्रयोग करतात किंवा वातावृत पित्त अशा प्रकारची शब्दयोजना केली जाते. हायपरटेन्शन असताना कोणकोणत्या व्याधींचा विचार केला गेला पाहिजे तर प्राधान्याने प्रमेह, डायबिटीस, हृदरोग, हार्ट प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल लेफ्ट वेंट्रिकल हायपरट्रॉफी, वृक्कशोथ, पांडू, ॲनिमिया, स्थौल्य, मूत्राश्मरी या सगळ्याचा विचार रक्तदाब वृद्धीसाठी अत्यावश्यक आहे. चिकित्सा देत असताना प्राधान्याने वातशमन करायचंय, लंघन करायचंय आणि मानसोपचार ही ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा इडिओपॅथिक ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो याचं रूट कॉज हे स्ट्रेसच असतं. तो स्ट्रेस मे बी तुमचा वैयक्तिक असू शकतो, तुमच्या कामाच्या ठिकाणचा ऑक्युपेशनल असू शकतो, ऑफिसमध्ये बॉसचा असू शकतो, मित्रपरिवारांचा कलिगचा असू शकतो, घरामध्ये फॅमिलीमध्ये असू शकतो. काही आर्थिक प्रॉब्लेम असतात, काही बायकोचे प्रॉब्लेम असतात, काही मुलांचे प्रॉब्लेम असतात. या सगळ्याचा विचार अतिशय काळजीपूर्वक इतिहासात घेताना म्हणजे ज्याला आपण पर्सनल हिस्ट्री म्हणतो किंवा पास्ट हिस्ट्री म्हणतो त्याच्यामध्ये अत्यावश्यक आहे. केवळ रक्तदाब वाढलेला असेल तर शृंग भस्म आणि गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळेला आणि सोबत रसायन चूर्ण त्याला द्यायचं आहे. आता रक्तदाब आहे आणि हृदरोग पण आहे तर अशा वेळेला मात्र आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादी गुग्गुळ, सुवर्णमाक्षिकादी वटी, शृंग भस्मवटी, त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्यायला पाहिजे. सूज आहे, पांडुता आहे आणि रक्तदाब असेल तर त्या वेदना खांद्यामध्ये दंडापर्यंत जर पसरत असतील तर सुवर्णमाक्षिकादी वटी, गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्यायला पाहिजे. थकवा वाटत असेल तर शृंग भस्मवटी, खंडित निद्रा असेल तर निद्राकरवटी रात्री झोपताना 6 गोळ्या द्यायच्या. मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढत असेल तर ब्राह्मीवटी रिकाम्या पोटी 2 ते 3 वेळा द्यायला पाहिजेत. सारस्वतारिष्ट त्याच्या जोडीला अनुपान म्हणून वापरायला पाहिजे. हृदरोगासंदर्भात लक्षणं असतील तर चंद्रप्रभा आणि शृंग भस्मवटी सकाळ संध्याकाळ अर्जुनारिष्टाबरोबर द्या. गॅसचा त्रास असेल तर रात्री झोपताना गंधर्वरितकी चूर्ण किंवा त्रिफळा टॅबलेट द्या. मधुमेह आणि रक्तदाब एकत्र असेल तर मधुमेह वटी 3 गोळ्या 2 वेळेला रसायन चूर्णाच्या बरोबर द्या. रक्तदाब वृद्धीकरता ग्रंथामध्ये लक्ष्मीविलास, बृहत्वात चिंतामणी आणि सर्पगंधा चूर्ण यांचा वापर करायला सांगितलेला आहे. मुळात त्याच्यात काळजी काय घ्यायची आपल्याला की प्रक्षोभक गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. चिंता, धास्ती, दुपारची झोप टाळली पाहिजे आणि रात्रीचं जागरणही टाळलं पाहिजे. पथ्याचा विचार करताना ज्वारीची भाकरी, मुगाची पातळ आमटी, कारलं, शेवगा, पडवळ, दोडका, दुधी भोपळा, शेपू, माठ, तांदूळजा, राजगिरा या सगळ्या भाज्या पथ्यकर आहेत. कुपथ्यामध्ये मीठ वर्ज करायला पाहिजे. तीक्ष्ण, उष्ण, आंबट, खारट, तेलकट, तुपकट पदार्थ टाळा. साखर, भात, बटाटा, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू आणि आंबवलेले पदार्थ टाळले पाहिजेत. रसायन चिकित्सा रक्तदाब वृद्धीसाठी गोक्षुरादी गुग्गुळ, शृंगभस्म आणि रसायन चूर्ण. योग आणि व्यायामाच्या मध्ये शवासन, भ्रामरी प्राणायाम आणि उज्जैनी प्राणायाम करायला पाहिजे. रुग्णालयाच्या मध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवून रक्तदाब कमी करायला पाहिजे. पण इन्स्टंट जर रिलीफ पाहिजे असेल तर ताबडतोबीने 100 cc पर्यंत रक्तमुक्षण करा. ताबडतोब ब्लड प्रेशर कमी झालेलं तुम्हाला दिसेल. आणि पुढे मग फॉलोअप म्हणून यथायोग्य वेळेला विधियुक्त वमन दिलं गेलं पाहिजे. रुग्ण जर बलवान असेल, तरुण असेल तर विधियुक्त वमन कर्म करता येतं. स्थौल्य असल्यास माफक प्रमाणात घाम निघेल इतपत त्याला पेटिका स्वेद किंवा अवगाह स्वेद हा तारतम्याने वापरायचा आहे. निसर्गोपचारामध्ये रक्तदाब वृद्धीसाठी सुवर्णसिद्ध जलाचा उपयोग केला जातो किंवा बेलाच्या 5 त्रिदळांचा काढा प्यायला दिला जातो. बेल लक्षात ठेवा. अपुनर्भव चिकित्सा म्हणून महानारायण तेल किंवा चंदनबल लाक्षादी तेलाने नियमित अभ्यंग करायला पाहिजे. कर्ण पूर्ण करायला पाहिजे आणि नस्सेही द्यायला पाहिजे. प्राधान्याने रक्तदाब वृद्धी असताना रुग्णाचं वजन आटोक्यातच असलं पाहिजे. रक्ताचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे. हिमोग्लोबिनची लेवल तपासायला पाहिजे. मूत्राचं प्रमाण बघायला पाहिजे. युरिया क्रिएटिनिन चेक करायला पाहिजे आणि दर आठवड्याला नियमितपणाने रक्तदाब हा चेक झालाच पाहिजे. मित्रांनो, रसरक्त स्रोतांचे व्याधी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचा अभ्यास आता आपण करतो आहोत. याच्या पुढचा आजार आहे तो म्हणजे रक्तदाब क्षय, ज्याला आपण हायपोटेन्शन म्हणतो. सायंटिफिकली बोलायचं झालं तर मित्रांनो, हा रक्तदाब ज्याला आपण
जीपी वाले लोक किरकोळ म्हणजे 110 80 असेल किंवा 110 70 असला तर लगेच लो बीपी म्हणतात. ही कन्सेप्ट खरंच चुकीची आहे. लो बीपी खरं जर बघायचं असेल तर केवळ शॉकमध्ये, ज्याला आपण अॅनाफॅलॅक्टिक शॉक म्हणतो किंवा ड्रग ॲलर्जी म्हणतो, पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलंय, इन्फेरॉन दिलंय, B1 थायमिनचं इंजेक्शन दिलंय आणि पेशंटला अचानकपणे 3D पल्स लागायला लागली, टॅकिकार्डिया, नंतर बीपी एकदम डाऊन झालं, ज्याला आपण सिस्टॉलिक बीपी जे आहे ते 120 mmHg पेक्षा 60 mmHg वर जर आलं तरच खऱ्या अर्थाने हायपोटेन्शन असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे हायपरटेन्शनचं डायग्नोसिस डायस्टॉलिक वरनं करायचं, हायपोटेन्शनचं डायग्नोसिस सिस्टॉलिक वरून करायचं. परत रिपीट करतो, शांतपणे ऐकून घ्या. हायपरटेन्शन डायग्नोसिस करत असताना डायस्टॉलिक ब्लड प्रेशर पहा, जे 80 आहे त्याच्याऐवजी ते 90 ते 100 झालं तर त्याला माइल्ड म्हणा. 110 म्हणजे 100 किंवा 110च्या पुढे गेलं 130 पर्यंत त्याला मॉडरेट म्हणा, आणि 110 डायस्टॉलिक म्हणतोय मी, 130च्या पुढे गेलं तर त्याला सिव्हिअर हायपरटेन्शन असं म्हणलं पाहिजे. असो, हा झाला सायंटिफिक प्रकारचा आणि फार क्रिटिकल विचार झाला. पण तरीसुद्धा व्यवहारामध्ये मात्र रक्तदाबक्षय म्हणजे ज्यांना तुलनेने सिस्टॉलिक डायस्टॉलिक बीपी कमी आहेत त्यांना सुद्धा काही ना काहीतरी तक्रारी विकनेसमुळे आढळतात. त्याचा विचार आत्ता आपण करणार आहोत रक्तदाबक्षय याच्या अंडर. रक्तदाब क्षय म्हणताना कोणत्या कोणत्या व्याधींचा विचार करा, तर मधुमेहाचा विचार करा, शिरशूल आहे का, दौर्बल्य आहे का, निद्रानाश आहे का आणि हृदरोग आहे का. चिकित्सेचा विचार करताना रक्तदाब क्षय प्राधान्याने जर अशक्तता असेल तर बृहणीय आहार विहार करायला पाहिजे, सकस आहार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदाने जगायला शिकलं पाहिजे. मजेत जगावं कसं हे शिवराज गोरलेचं पुस्तक या रुग्णांना निश्चितपणाने वाचायला सांगा. शिवराज गोरले मजेत जगावं कसं हे सांगत असताना 2 फ्रेजेस तो सांगतो की कधी अडीअडचण जर आली, कठीण संकट तुमच्यावरती आलं तर 2 शब्द लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? की तरी बरं असा शब्दप्रयोग तो सांगतो. तरी बरं म्हणजे काय? अमुक अमुक गोष्ट आता डायरेक्ट मला इतका ऍक्सिडेंट झाला, मी चुकून थोडक्यात वाचलो, म्हणजे काय म्हणायला पाहिजे? तरी बरं मी वाचलो. ठीक आहे, हार्ट फ्रॅक्चर झालं असेल, अजून काही सिरियस झालं असेल, पण जिवंत तर राहिलो, तरी बरं. हे मी संकटाच्या बाबतीत सांगतो आहे. परीक्षेत कमी मार्क पडले, काय म्हणता येईल? तरी बरं नापास नाही झालो. तरी बरं हा शब्दप्रयोग माणसाला एक प्रकारचा धीर देऊ शकतो. आणि दुसरं, धैर्य वाढवण्यासाठी म्हणायचं होऊन काय होईल, म्हणजे एक्स्ट्रीम केसमध्ये काय होणार आहे बाबा, ठीक आहे माझं आर्थिक नुकसान होईल, ठीक आहे बाबा अमुक अमुक गोष्ट माझ्याकडनं नाही होणार, पण याच्याकरता आपल्याला पूर्वीपासून शिकवलेलं आहे सीर सलामत तो पगडी 50, हे लक्षात ठेवा. त्यामुळे होऊन काय होईल याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की तुम्ही स्वतः जिवंत असाल, सक्षम असाल तर अनेक यश तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकेल. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. याच्याकरता गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा एक सूत्र मी वारंवार आमच्या रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना पण सांगत असतो. याच्यामध्ये आस्तिक नास्तिकचा भाग नाही आहे, पण एक डिव्हाइन पॉवरवरती तुमची जर श्रद्धा असेल तर काय म्हणू शकतो आपण? असे झाले असते तर बरे झाले असते, असे झाले असते तर बरे झाले असते, हे म्हणणे नाही खरे, हे म्हणणे नाही खरे. जे होणे योग्य तेच घडले व ते राम इच्छेने घडले, हा ठेविता विश्वास दुःखची न वाटे खास. म्हणजे आपल्याला विश्वास पाहिजे की जे होतंय ते माझ्या भल्यासाठी आहे. हे अमुक झालं असं तर असं झालं असतं, तमुक झालं असतं तसं झालं असतं, याच्यातनं काहीच होत नाही. तसं होत तर नाहीच, पण आपल्याला फक्त दुःख पदरात पडतं. तसं दुःख व्हायचं नसेल तर थोडासा माणसाने अशा प्रकारे स्पिरिच्युअल फिलॉसॉफी नीट समजून घेतली पाहिजे. असो, कमिंग टू द पॉइंट, रक्तदाब क्षय काय उपचार करता येतील? मानेच्या मणक्यात दोष आहे, चक्कर आहे, रक्तदाब क्षय आहे, तर अशा पेशंटला चंद्रकला रस, लाक्षादी गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर द्या. पांडुता ॲनिमिया दिसतोय तुम्हाला आणि रक्तदाब क्षय आहे तर चंद्रकला रस, सुवर्णमाक्षिका दिवटी 3 गोळ्या 2 वेळेला द्या. रक्तदाब क्षय आहे, ओज क्षय आहे, शब्द असहिष्णुता आहे, लघुसूथ चेकर सकाळ संध्याकाळ 3 गोळ्या द्या. झोपताना निद्रा करवटी 6 गोळ्या द्या. वजन कमी आहे, दुर्बलता आहे तर अश्वगंधा पाक, कुष्मांड पाक, चवनप्राश, शतावरी कल्प याच्यापैकी आलटून पालटून सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घ्यायला सांगा.
डोकेदुखी नसेल तर रसायन काळी रसायन चूर्ण द्यायला पाहिजे गरम पाण्याबरोबर. अतिकृशता असेल तर शतावरी घृत सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे द्या. एक लक्षात ठेवायला पाहिजे, ग्रंथांच्या उपचारामध्ये या रुग्णांना केवळ तुपावरती शतावरी घृत घेऊन किंवा दाढीमादी घृत घेऊन योग्य त्या प्रमाणामध्ये स्नेहावरती ठेवायला पाहिजे. गुळवेलीचं सत्व तूप साखरेबरोबर खायला पाहिजे आणि लघुसूतशेखरचा वापर केला गेला पाहिजे. या रुग्णांनी दक्षता म्हणून थोडं थोडं हे 3-4 वेळेला खायला पाहिजे. चौरस आहार घ्यायला पाहिजे. साखर मीठ यांचा वापर थोडासा जास्त झाला तरीही चालण्यासारखा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण रक्तदाब क्षयाबद्दल बोलतोय, वृद्धीबद्दल बोलत नाही आहे. त्यामुळे रक्तदाब क्षय असताना उलट मीठ आणि साखर हे चालणार आहे. आनंदी चिंतामुक्त जीवन आणि भरपूर झोप घ्यायला पाहिजे. मात्र काय, फाजील वजन हे वाढू देता कामा नये. पथ्यांमध्ये शक्तिवर्धक बलवर्धक असा आहार घ्या. पेढे खा, अधूनमधून बर्फी खा, गोड सरबत प्या, मनुका, खजूर, बीट, गाजराचा हलवा. गाजर हे धातुवर्धन आणि मुख्यतः रक्तवर्धनाला सुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे गाजराचा हलवा अतिशय चांगला. कुपथ्यामध्ये अवेळी भोजन टाळा, अतिश्रम टाळा, तिखट आंबट खारट कदन्न हे वर्ज्य करा आणि किरकोळ तक्रारींसारखी उगटीच स्ट्रॉंग औषधं, ॲलोपॅथीची, अँटीबायोटिक्स याचा मारा शरीरावरती बिलकुल करू नका. चिंता, काळजी, धास्ती, कमी झोप हे सगळं बंद करा, टाळा, आनंदात जगा. आणि रसायन चिकित्सा म्हणून कोहळ्याचा पाक, कोहळ्याचं रस, कोहळ्याच्याच वड्या या उपयुक्त आहेत. गाजर, साखर आणि दूध म्हणजेच गाजर हलवा वारंवार खाल्ला पाहिजे. सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. रुग्ण जर अशक्त असेल तर ज्याला आयुर्वेदात अच्छ स्नेहपान असं म्हणतात, मॅक्झिमम जेवताना तूप, पोळी, साखर एवढाच आहार घेण्याची सवय करा. रुग्णालयामध्ये प्रवेशित करून बृहणपस्ती तुम्हाला देणं हे फायद्याचं आहे. कमी लक्षणं असतील, नवीन असेल तर हा आजार निश्चितपणाने आणि चांगल्या तऱ्हेने कायमचा बरा होऊ शकतो. निसर्गोपचारामध्ये मनःशांतीसाठी उपयोग केले, विपश्यना दिली जाते. काही उत्तम संगीत त्याला ऐकायला दिलं जातं. भरपूर झोप घेण्याला सांगितली जाते. आनंदी राहणी आणि पौष्टिक आणि सकस आहार हे त्याचं तत्व आहे रक्तदाब क्षयाला ट्रीटमेंट देण्याचं. एक लक्षात ठेवायचं, खरं तर हा आजार औषधांशिवायच बरा होऊ शकतो, परंतु थोडासा त्याच्याकरता खाण्यापिण्याचे नियम चांगले पाळले गेले पाहिजेत. गुळवेल, आवळा, हिरडा, भेरडा ज्याला आपण त्रिफळा म्हणतो, त्रिफळा आणि गुळवेल यांचा काढा मध साखरेसह जर 21 दिवस घेतलात तर निश्चितपणाने रक्तदाब क्षय कमी म्हणजे वाढू शकतो, रक्तदाब नॉर्मलला येऊ शकतो. शतावरी कल्प हा कायम स्वरूपात घेत राहिला पाहिजे दुधाबरोबर. कोहळा हा आयुर्वेदाने बल्य असं सांगितलेलं आहे. 1 वर्षाचा जुना जाड पांढरी साल आणि भरपूर बिया असलेलाच कोहळा हा वापरला गेला पाहिजे. अतिविचार आणि जागरण याच्यामुळे काय होतं, मेंदूकडे रक्ताचं वहन जास्त झाल्याने शरीरात अन्य ठिकाणी रक्तदाब क्षय होतो. म्हणून डोक्याखाली उश्री घेऊन ही विश्रांती घेतली गेली पाहिजे. मित्रांनो, आपण CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता उपयोगी अशा काही गोष्टींचा अभ्यास करतो आहोत. याच्यानंतर पुढे आपल्याला जायचंय आणि पुढचं लक्षण किंवा पुढच्या आजाराबद्दल माहिती घ्यायची आहे. तो म्हणजे सर्वांग शोथ. काहीच वेळापूर्वी आपण मुखशोथ आणि पादशोथाचा विचार केला. आता आपण सर्वांग शोथ याचाही विचार करणार आहोत, कारण हेही कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमशी अप्रत्यक्ष निगडित आहे असं मला वैयक्तिक वाटतं. सर्वांग शोथाचा विचार करताना कुठले कुठले आजार लक्षात घेऊया, तर मधुमेह, मूत्रकृच्छ्र, कावीळ आणि पांडुता याचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे. चिकित्सा देत असताना सद्य लक्षण चिकित्सा, विरेचन द्यायचंय, वमन द्यायचंय आणि बस्तीही द्यायचे आहेत. सर्वांग शोध असताना गोक्षुरादी गुग्गुळ 6 गोळ्या 2 वेळा द्यायच्या आहेत. चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी 3 गोळ्या 2 वेळा द्यायच्या आहेत. रसायन चूर्ण सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर द्यायचं आहे. सूज आणि डोकेदुखी जर असेल तर गोखरू आणि पुनर्नवा प्रत्येकी 15 ग्रॅम चूर्ण घ्यायचं आणि त्याचा काढा हा सकाळ संध्याकाळ सारखा देत राहायचा आहे पेशंटला. आता सूज आणि अग्निमांदी एकत्र आहे तर आरोग्यवर्धिनी आणि कपिलादी वटी कुमारी आसवा बरोबर द्या, त्यांनी फायदा चांगला होणार आहे. आणि रात्री झोपताना गंधर्वरितकी चूर्ण द्या. सर्वांग शोथ आहे आणि थकवा येत असेल तर चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादी वटी, शृंगवटी प्रत्येकी 3 गोळ्या सकाळ संध्याकाळ द्यायला पाहिजेत. आस्कंद चूर्ण रात्री 1 चमचा दुधाबरोबर दिलं पाहिजे. प्लिहावृद्धी असेल तर 64 पिंपळीचं चूर्ण दुधाबरोबर द्यायला पाहिजे.
मलावरोध आणि सूज एकत्र असेल तर एरंड हरितकी चूर्ण द्यायला गेला पाहिजे. गर्भारपणामध्ये गर्भाच्या ओझ्याने जर सूज येत असेल तेव्हा थोडीशी मूत्र औषधं द्या, मात्र जुलाबाची औषधं अजिबात देऊ नका. बालकांच्या सुजीसाठी सुद्धा मूत्र औषधं मात्र ही टाळली गेली पाहिजेत. एकंदरीतच सर्वसामान्य सुजेकरता गोखरू 15 ग्रॅम, पुनर्नवा 15 ग्रॅम यांचा काढा सकाळ संध्याकाळ नियमितपणाने घेण्याचा सराव करायला पाहिजे. ग्रंथांमध्ये सर्वांग शोधासाठी पुनर्नवादी गुग्गुळ, पुनर्नवाष्टक काढा आणि चंद्रप्रभा याचा वापर सांगितलेला आहे. विशेष दक्षता घ्यायची असताना सुजेची काळ कधी सूज वाढते, सकाळ दुपार संध्याकाळ, याचा नीट विचार करा. लघवी 1.5 लिटर झालीच पाहिजे याच्यावरती लक्ष ठेवा. पथ्य सांगत असताना सर्वांगशोथ ॲनासारखा, इडिमा, ॲनासारखा हे मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, ॲलोपॅथीमध्ये म्हणतात त्याला ANASARA, ॲनासारका. याच्यामध्ये उकडलेलं अन्न, अनमलं आंबट खाऊ नका, अलवण मीठ वर्ज करून टाका, विश्रांती घ्या. टरफला सकट धान्य खा, मनुका, लाह्या, खारीक, अंजीर याचा वापर करा. कुपथ्य जर बघितलं तुम्ही सर्वांग शोधामध्ये तर मीठ हे वर्ज करायला पाहिजे. सोडा घातलेले आंबवलेले पदार्थ हे टाळा. उगीच पाणी पिण्याची जर सवय असेल, वारंवार काही तहान नाही तरी पाणी पितोय, तर बंद करून टाका. अति पाणी पिणं हे सर्वांग शोधासाठी घातक आहे, हे पक्क लक्षात ठेवा. आयुर्वेदाने अतिजलपानाचे सुद्धा साईड इफेक्ट सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पीनस, सायनुसायटिस आणि इडिमा हे अतिशय महत्वाचे आजार आहेत. त्याच्या जोडीला अम्लपित्त, इंडायजेशन असेही अतिजलपानाचे साईड इफेक्ट्स म्हणून आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. सर्वांगशोथामध्ये लोणचं बंद करा. पापड, दही, फरसाण, मासे, डालडा, मिठाई, अंडी, मांसाहार, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम एकदम बंद सर्वांगशोथामध्ये. रसायन चिकित्सा म्हणून रसायन चूर्ण, ज्याच्यामध्ये प्राधान्यात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आवळा आहे, अश्वगंधा आहे, गुळवेल आहे आणि गोक्षूर आहे. रसायन चूर्ण कशाचं बनलेलं आहे सारखं, कारण रसायन चूर्ण येत आहे. त्याच्यामध्ये 3 इम्युनो मॉड्युलेटर ड्रग्ज आहेत. इम्युनो मॉड्युलेटर, व्याधी प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या 3 वनस्पती, या कधी विसरू नका. आवळा, अश्वगंधा, गुडूची. आवळा, अश्वगंधा, गुडूची. आवळा, अश्वगंधा, गुडूची. आवळा, अश्वगंधा, गुडूची. 3 इम्युनो मॉड्युलेटर वनस्पती याचं बनवून रसायन चूर्ण आहे. क्वचित प्रसंगी त्याच्यामध्ये गोक्षूरही ऍड केलं जातं. आवळा, अश्वगंधा, शतावरी, गुडूची, गोक्षूर याने तुमची इम्युनिटी वाढते. सर्वांग शोधामध्ये रसायन म्हणून आरोग्यवर्धिनीचा वापर करा, गोक्षुरादी गुग्गुळचाही वापर करा. किमान व्यायामाची सवय ठेवा. सूर्यनमस्कार घातलेच पाहिजे आणि पोहण्याचाही व्यायाम करायला हरकत नाही. रुग्णालयांच्या मध्ये रक्तपरीक्षण आपल्याला करता येतं, युरिया क्रिएटिनिनची लेवल पाहता येते, स्ट्रेस टेस्ट करता येते आणि लिपिड प्रोफाईल तपासता येतं. अशा अनेक गोष्टी करता येतात. म्हणून रुग्णालयात ऍडमिट व्हा, मूत्राचं परीक्षण करा, अल्ब्युमिन आहे का पहा, लो हेड पोझिशन त्याला द्या आणि गरजेनुसार प्लॅन करून निरुह बस्ती आणि मात्रा बस्तीचाही वापर या सर्वांग शोधामध्ये करता येतो. अपुनर्भव निसर्गोपचारामध्ये भर दिला जातो तो विश्रांतीला. अपुनर्भव चिकित्सेमध्ये गोक्षुरादी गुग्गुळ आणि आरोग्यवर्धिनी ही लहान मात्रेत द्यायला पाहिजे. एक लक्षात ठेवा की पुरुषांच्या पायावर जर सूज येत असेल आणि बायकांच्या तोंडावर जर सूज येत असेल तर ते थोडंसं आयुर्वेदाच्या परिभाषेत रिष्ट लक्षण आहे. कफाची सूज ही रात्री वाढते, हृदयाशी संबंधित संध्याकाळी आणि श्रमाने वाढते, असे काही ठोकताळेही आपल्या लक्षात ठेवता येतात. मित्रांनो, आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचे आजार पाहतो आहोत, म्हणजेच रसरक्त व फुफ्फुसाचे आजार पाहतो आहोत. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी शेवटचा आणि अतिमहत्वाचा, ज्याला आपण लास्ट बट नॉट लिस्ट असा आजार आयुर्वेदाने सांगितलेला शब्द आहे, हृदरोग. याच्यामध्ये अनेकविध कार्डियक प्रॉब्लेम्सचा समावेश होतो. तर आता आपण चर्चा करतो आहोत हृदरोगाची, कार्डियक प्रॉब्लेम्स. संबंधित व्याधी कुठल्या आहेत? मधुमेह, आमांश, अमिबिक डिसेंट्री, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, उरक्षत, ट्युबरक्युलोसिस, श्वास, ब्रॉन्कियल अस्थमा, ब्रेथलेसनेस, आमवात, रुमॅटिझम आणि स्थौल्य या सगळ्याचा विचार हृदरोगाचा विचार करताना करायला पाहिजे. चिकित्सा देत असताना प्राधान्याने यथायोग्य विश्रांती आणि पथ्यानं माणसाला बरं वाटतं. हृदरोगामध्ये अर्थातच इतरही व्याधींचा विचार हा आवश्यक आहे. औषधं काय द्यायची आहेत आपल्याला? तर हृदरोगामध्ये सुवर्णमाक्षिकादी वटी आणि शृंग भस्मवटी 3 गोळ्या 2 वेळेला द्यायला पाहिजेत. अनुपान हे अर्जुनारिष्ट असलं पाहिजे. हृदयाच्या झडपांचे जर विकार असतील, मॅट्रल
व्हाल्वचे विकार आहेत किंवा ट्रायकस्पिड व्हाल्वचे विकार आहेत, एओर्टिक व्हाल्वचे विकार आहेत, ज्याला आपण मायट्रल स्टेनॉसिस, मायट्रल रिगर्जिटेशन, एओर्टिक स्टेनॉसिस, एओर्टिक रिगर्जिटेशन. आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की रुमॅटिक फीवर याचं कॉम्प्लिकेशन म्हणून मायट्रल स्टेनॉसिस हा आजार होतो. आणि वय वर्ष 25 ते 30 वर्षाच्या पेशंटमध्ये तुम्हाला जर मरमर ऐकायला आली ड्यू टू द मायट्रल व्हाल्व डिफेक्ट, तर 100% चौकशी करा की का रे बाबा तुला वयाच्या लहानपणी 10व्या-15व्या वर्षी संधिवाताचा आजार झाला होता का? तर तुम्हाला आढळेल यस. त्याचं उत्तर असं असतं यस. कारण हा जो लहानपणातला संधिवात आहे त्याला रुमॅटिक फीवर म्हणतात आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून मायट्रल स्टेनॉसिसचा आजार होतो आणि त्याला तरुण वयामध्ये मरमर आढळते, ब्रेथलेसनेस लक्षण असतं आणि मग पुढची सगळ्या तपासण्या आणि ट्रीटमेंट चालू होते. असो, झडपेच्या विकारांमध्ये अर्जुन सालीनं सिद्ध असं दूध दिलं पाहिजे, त्याला आपण अर्जुन क्षीरपाक असं म्हणतो, ते दिवसातून 2 वेळेला द्यायचं आहे. कृश जर व्यक्ती असेल तर अर्जुन सिद्ध घृत सुद्धा तुम्ही करून द्यायला पाहिजे, 2-2 चमचे 2 वेळेला. वृक्कावरती ताण पडला असेल, किडनीचा काही प्रॉब्लेम असेल, युरिया क्रिएटिनिन वाढलेला आहे आणि हृदयावरती परिणाम झालेला आहे, तर अशा वेळेला गोक्षुरादी गुग्गुळ आणि चंद्रप्रभा 3-3 गोळ्या 2 वेळेला. मलावरोध आहे, हृदयावरती दडपण येत आहे, रात्री झोपताना त्रिफळा टॅबलेट किंवा गंधर्वहरितकी चूर्ण हे द्यायला पाहिजे गरम पाण्याबरोबर. रक्तदाब आहे, हृदरोग तर आहेच, पण रक्तदाब आहे, क्षय आहे, पांडुता आहे, तर अशा वेळेला लक्ष्मी विलास रस आणि सुवर्णमाक्षिकादी वटी 3-3 गोळ्या 2 वेळेला द्या. रक्तदाब वृद्धी असेल, हायपरटेन्शन असेल, तर आरोग्यवर्धिनी सुवर्णमाक्षिकादी वटी, शृंगभस्म, त्रिफळा गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ 3 गोळ्या 2 वेळेला देता येतात. त्याच्याबरोबर धमासा काढा किंवा ज्याला दुरालभादी काढा म्हणतात तोही देता येतो. रक्तदाब वृद्धीसाठी मित्रांनो, माझ्या अनुभवाची अजून एक टॅबलेट लक्षात ठेवा. आयुर्वेद रसशाळा पुणे यांची रसगंधा ही गोळी ही अतिशय उत्तम आहे, पण ती अतिशय नियमाने घ्यायला पाहिजे. 2 गोळ्या सुरुवातीला सकाळ संध्याकाळ, एकदा बीपी कंट्रोल आल्यानंतर म्हणजेच डॅस्टॉलिक बीपी 90च्या आसपास राहायला लागल्यानंतर रसगंधा नावाच्या आयुर्वेद रसशाळेच्या गोळ्या 2 गोळ्या रात्री कंटिन्युअस त्या रुग्णाला द्यायला हरकत नाही. अर्थातच पथ्यपाणी हे महत्वाचंच आहे. याच्या जोडीला अलीकडच्याच काही काळांमध्ये मुक्तावटी याचाही जोर वाढलेला आहे. या मुक्तावटी मोत्याच्या पासून बनवलेल्या ज्या वटी आहेत, मुक्तावटी विशेषतः रामदेव बाबांच्या तुमच्या कंपनीच्या गोळ्या मुक्तावटी, या सुद्धा 2-2 गोळ्या 2 वेळा जर घेतल्यात तर हायपरटेन्शन हे निश्चितपणाने कमी झालं आहे असं आपल्याला दिसतं. वापरून पाहायला बिलकुल हरकत नाही. मित्रांनो, या ज्या ज्या गोळ्यांचा मी उल्लेख करतोय, जे जे अनुभवी तुम्हाला गोष्टी सांगतोय किंवा आपण चर्चा करतोय, ते कृपा करून वापरा. वापरल्यानेच तुमचा अनुभव वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल आणि आयुर्वेदावरची श्रद्धाही वाढेल. आता अमांशामुळे जर हृदरोग वाढला असेल तर जेवणानंतर अर्जुनाष्टाच्या बरोबर अम्ल पित्तवटी या 3 गोळ्या घ्यायला पाहिजेत. उदरवात आहे, अमांश आहेत, अमिबिक डिसेंट्री, पोटफुगीचा त्रास आहे, तर अशा वेळेला सौभाग्य सुंठ चूर्ण अर्धा चमचा या घ्यायला पाहिजे गरम पाण्याबरोबर. कृमी, हर्निया या तक्रारी हृदरोगाबरोबर जर असतील तर जेवणानंतर राजकषाय काढा 4 चमचे द्यायला पाहिजे. वेगावर उधाने हृदरोग झाला असेल तर जेवणानंतर अभयरिष्टही द्यायला गेलं पाहिजे. हृदरोगाच्या बाबतीमध्ये आपले ग्रंथ काय सांगतात? त्यांची रेकमेंडेशन आहे हृदयार्णवरस, बृहत्वात चिंतामणी, शृंगभस्म, बलादी घृत, हिंगवादी चूर्ण आणि पिप्पल्यादी चूर्ण. याच्यामध्ये दक्षता काय घ्यायची आहे तर जरुरीप्रमाणे त्या वेळेला निश्चितपणाने विश्रांती घेतली गेली पाहिजे. अन्न पचनाकडे लक्ष गेलं पाहिजे. पोटामध्ये वायू धरणार नाही अशी काळजी घेतली गेली पाहिजे. जड उचलणं टाळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वजन वाढत जात नाहीये ना हे लक्षात ठेवलं पाहिजे. या वजनाच्या बाबतीतला एक धोका सांगून ठेवतो मित्रांनो. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना विशेषतः 40-50 नंतर जर व्यायाम कमी झाला, फिरणं कमी झालं, कष्ट कमी झाले तर पटापट वजन वाढू शकतं. विशेषतः पोट वाढतं त्यांचं, सेंट्रल ओबेसिटी म्हणतात त्याला. म्हणजे कसं दिसतं बघा, समाजामध्ये चट्ट्या पट्ट्याचा तांबडा शर्ट घातलाय, डोक्याला टक्कल आहे आणि पोट सुटलेला आहे, तर बऱ्यापैकी ही व्यक्ती आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीची असेल असा माझा अनुभवी अंदाज आहे. करून बघा प्रयोग, मुद्दामून करून बघा. तर अशा या पोट सुटलेल्या पित्त प्रकृतीच्या माणसांच्या मध्ये एखाद्या वेळेला पुढे मागे वयाच्या 50-55 नंतर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो.
आता या वजनाच्या बाबतीतला प्रॉब्लेम काय येतो तर या पित्त प्रकृतीला भूक तर सहन होत नाही, खाणं तर त्याला भरपूर खावं लागतं आणि त्या मानाने कष्ट जर कमी केलेत, फिरण्याचा कमीत कमी दररोज 1 तास फिरणं असं जर केलं नाहीत तरच ते वजन वाढतं. आणि वजन सुद्धा कसं वाढतं, एका दिवशी 2 दिवशी एका महिन्यात वाढत नाही. त्याच्याकरता शाळा कॉलेजेसमध्ये जे फिशपॉन्ड दिले जातात त्याचा आवर्जून मी उल्लेख करतो. वजनाच्या बाबतीत हीच आपल्याला भीती असते. चंद्र वाढतो कले कलेने, वजन वाढते किलो किलोने. लक्षात ठेवा, चंद्र वाढतो कले कलेने, वजन वाढतं किलो किलोने. म्हणजे काय गंमत आहे की कधीतरी आपण 1 वर्षापूर्वी वजन केलं असतं तेव्हा 60 वरती, 65 वरती, 70 वरती काटा असतो आणि पुढच्या वर्षी बघतोय तर काय, तो काटा 75-80 वरती जाऊन टेकलेला असतो. आणि तेव्हा लक्षात येतं अरे खरंच की आपलं पोट सुटलंय आणि आता पॅन्टही आपल्याला घट्ट व्हायला लागलेलं आहे. तेव्हा हृदरोगाच्या व्यक्तींनी या सगळ्या बाबतीत फार जागरूक राहिलं पाहिजे. पथ्याचा विचार करताना हृदरोगामध्ये जुना आणि तांबडा तांदूळ, मूग, पडवळ, कोहळ्याचा रस, आंबा, डाळिंब, शेळीचं दूध, जुना गूळ, सुंठ, लसूण आणि आले याचा वापर केला पाहिजे. याच्या जोडीला हृदरोगांमध्ये एक अतिशय चांगला उपाय आहे, तो म्हणजे नागवेली पत्र, ज्याला आपण व्यवहारामध्ये विड्याचं पान म्हणतो. जेवल्यानंतर लोक विड्याची पानं खातात, मसाला पान खातात. काही लोक ज्याला तंबाखू आवडते ते तर तंबाखूचं पान, मिश्री लावलेलं पान खातात. हे तर अतिशय ज्याला आपण म्हणतो धोकादायक आहे, कुपथ्य आहे, चुकीची गोष्ट आहे. परंतु एक लक्षात ठेवा, कुठेही चुना, कात किंवा अन्य कोणत्याही गोष्टी न लावता केवळ स्वच्छ धुवून घेतलेलं देठासकट नागवेली पत्र म्हणजे विड्याचं पान, देठासकट सांगतोय मी आपल्याला, फक्त पान सांगतोय. त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट खोबरं बिबरं काही टाकायचं नाही, मध लावायचं नाही, गोड करायचं नाही, मसाला पान नाही, तंबाखू नाही, काही नाही. फक्त विड्याचं पान देठासकट दररोज एक नित्यनियमाने जर खाल्लं तर अंजायना पेक्टोरिसचा आजार म्हणजेच इश्चिमियाचा आजार म्हणजेच कॉर्नरी ब्लॉकेजेस, गुठळ्या कमी होण्याला मदत होते, असं अनेकांचा अनुभव आहे. करून पाहायला हरकत नाही. निर्धोक प्रयोग आहे, धोका तोटा काहीच नाही. हृदरोगामध्ये कुपथ्य जर बघितलीत तर तुरट रस टाळला गेला पाहिजे, जडांग टाळा, अतिश्रम नको, क्रोध नको, राग चिडचिड नको, अनिद्रा नको, कमी झोप नको, अति बोलणं टाळा, काळजी टाळा आणि चरबी वाढेल असा आहार म्हणजे कुपथ्य आहे, ज्याला आपण हाय कॅलरी डाएट म्हणतो. हे टाळलं गेलं पाहिजे. विशेषतः वडापाव सारखं खाण्याची सवय असेल, हॉटेलिंग करण्याची सवय असेल, सारखं तळलेले पदार्थ पाहिजेत बाबा मला. एक लक्षात ठेवा, बाहेर जेव्हा तुम्ही वडापाव खात असता जर ते एखाद्या वेळेला खाल्लात तर आपण समजू शकतो, पण तोच तुमचा आहार झाला असेल तर किती मोठ्या प्रमाणात धोका आहे. एकदा जाऊन पहा, त्या ठिकाणी मोठमोठ्या कढया असतात, काळ्या कुट्ट झालेल्या असतात, तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केलेलं असतं. आणि असं जेव्हा एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करतात तेव्हा त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की संपृक्तता ही वाढत जाते. त्याला आपण जे परत व्यवहारात शब्द वापरतो की त्या पेशंटच्या मध्ये LDLचं प्रमाण, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स यांचं निश्चित प्रमाणे वाढतं आणि मग अशा रुग्णांना लिपिड प्रोफाईल हे त्रासदायक ठरतं. कोलेस्टेरॉलचं प्रमाण 200 मिलीग्रॅम% पुढे गेलेलं असतं, ट्रायग्लिसराईड्सची लेवल वाढलेली असते आणि मग हृदरोगाचा त्रास सुरू झालेला असतो. तेव्हा मित्रांनो, परत तळणीचं तेल जे सगळ्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडे, वडापाव विकणाऱ्यांकडे किंवा अन्य काही सामोसे विकणाऱ्यांकडे असतं त्याच्यावरती लक्ष ठेवा. हृदरोगामध्ये रसायन चिकित्सा म्हणून कुष्मांड पाक, शृंग भस्मवटी, अर्जुन क्षरपाक, अर्जुन घृत हे उत्तम आहे. योगाच्या मध्ये सुप्त वीरासन, विपरीत दंडासन, सर्वांगासन आणि सगळ्यात महत्वाचं शवासन आपल्याला करता येतं. हृदरोगाच्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये प्राधान्याने विश्रांतीसाठी ऍडमिट करावं लागतं आणि औषधांच्या वेळा पाळल्या जाव्यात, अवस्थानुसार औषध बदलावं लागतं, म्हणून ऍडमिट करता येतं. छातीत जर कफ साठला असेल तर महानारायण तेलाचा हलका मसाज करायला पाहिजे. मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी तिळाच्या तेलाची पिचकारी किंवा एनिमा द्यायला पाहिजे. याच्या जोडीला आयुर्वेदामध्ये हृदबस्ती नावाचा एक प्रयोग फार छान सांगितलेला आहे आणि या हृदबस्ती याचा अर्थ हृदयाच्या ठिकाणी पाळं करायचं आणि त्याच्यामध्ये विशेषतः पुनर्नवादी तेलाचा वापर किंवा तिळाच्या तेलाचा वापर किंवा नारायण तेलाचा वापर केला जातो. आणि असा हृदबस्ती म्हणजे हृदयाच्या ठिकाणी आपण स्नेहन चिकित्सा म्हणूया, स्थानिक स्नेहन चिकित्सा ही जर सातत्याने केली तर विशेषतः चेस्ट पेन किंवा कार्डियक पेन किंवा अंजाना पेक्टोरिस सारखा त्रास हा निश्चितपणाने कमी होतो.
निसर्गोपचारांच्या मध्ये प्राधान्याने हृदरोगाच्या संदर्भात जे मनावरचा ताण असतो तो लक्षात घेऊन त्याला काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्या सभोवतालचं वातावरण, फॅमिली बॅकग्राऊंड किंवा ऑफिस बॅकग्राऊंड ही आनंदी आणि आल्हाददायक असली पाहिजे आणि त्यांनी प्राधान्याने प्रदूषणमुक्त अशा हवा आणि आवाजाच्या ठिकाणी राहायला गेलं पाहिजे. हृदरोगाच्या मध्ये अपनर्भव चिकित्सा म्हणून अर्जुन सालीचं चूर्ण आणि अर्जुनारिष्ट या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अर्थातच सारांश स्वरूपात जर सांगायचं झालं तर हृदरोगाच्या पेशंटनी एक्सेसिव्ह फिजिकल अँड मेंटल एक्झरसाइज हा निश्चित टाळला पाहिजे. ताण टाळला पाहिजे. शारीरिक ताण असू द्यात, मानसिक ताण असू द्यात, भावनिक ताण असू द्यात, कुठलाही ताण हा टाळला गेलाच पाहिजे हृदरोगाच्या माणसांकडनं. त्याचं टाइमटेबल आयुष्याचं लाईफस्टाईल ही अतिशय नियमित असली पाहिजे. खाण्यापिण्याच्या वेळा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे. वेगावरोध टाळला पाहिजे. पोटामध्ये जंत कृमी नाही याचा विचार केला पाहिजे. वजन कधीही वाढू देता कामा नये. डायबिटीस असेल तर तो कंट्रोलमध्येच असला पाहिजे. डायबिटीसवरनं आपल्याला बरेचदा सांगतोय की माझा वैयक्तिक अनुभव आहे, आपण वापरून पान मला फीडबॅक द्या. मधुमेहाच्या रुग्णांकरता ब्लड शुगर आयुर्वेदिक औषधांनी कमी होत नाही, बाकीच्या तक्रारी कमी होतात असं म्हणलं जातं. पण मी संशोधन करून सांगू शकतो आपल्याला की शारंगधर फार्मास्युटिकल कंपनीची मधुमेहासाठी DBT इंग्लिश अक्षर आहेत, DBT याची गोळी उपलब्ध आहे. या 2 गोळ्या 2 वेळा पाहून घ्या, रुग्णाला द्या आणि 100% तुम्हाला तुमची पेशंटची ब्लड शुगर ग्लुकोमीटरच्या साहाय्याने तपासलीत, रुग्णालयात लॅबमध्ये तपासलीत तरी ती कमी झालेली आढळेल. फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे किंवा DBT माझ्या सांगण्यावरून जर वापरणार असाल तर ब्लड शुगरकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, नाही तर पेशंट हायपोग्लायसेमिक कोमामध्ये सुद्धा जाऊ शकेल. ही स्वतः माझ्या 82 वर्षाच्या वडिलांना सुद्धा मी वापरत असतो. त्याच्यामुळे कृपा करून डायबिटीस म्हणजे ब्लड शुगर कमी होण्यासाठी शारंगधर फार्मास्युटिकल कंपनीची DBT ही गोळी 2 गोळ्या 2 वेळेला अवश्य वापरून पहा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतोय. माझा डॉक्टर देशपांड्यांचा फोन नंबर आहे 9226810630. अशा प्रकारे आज बुधवार 10 फेब्रुवारी 2016 या दिवशी मी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम याच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिसबद्दलचा विचार आपल्यासमोर मांडला. धन्यवाद.